शासनाच्या अधीन नसलेला काही प्रश्न विचारायचा असेल तर त्याची मी माझ्या परीने उत्तर देईन. शासकीय समितीचा अहवाल आलेला आहे, पण तुम्ही रुग्णालय प्रशासन म्हणून ह्या सगळ्या प्रकाराला रुग्णालय जबाबदार आहे असं आता तरी मानतो. शासकीय अहवाल अजून आमच्याकडे आलेला नाहीये. एकूण 3 नाही, पण आमच्याकडे अजून यायचं आहे. 3ही कमिट्यांचे एकच शासकीय अहवाल नाहीये, 3 अहवाल येणार आहेत. ते सर्व अहवाल आल्यावर त्याचा अभ्यास करून या विषयावर मत देणं योग्य होईल. प्रत्येक अहवालावर व्यक्त करणं म्हणजे खूप घाई झाल्यासारखं होईल. तुम्हाला हे मान्य आहे का की त्या महिलेचा जो मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण, हा एक आरोप होतो आहे त्यांच्या कुटुंबियांकडून? हा शासनाने त्याच्याकरता मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणून काल कॉर्पोरेशनमध्ये की आईच्या मृत्यूला जबाबदार कोण अशी मीटिंग कालच कॉर्पोरेशनमध्ये झाली. आपल्याला तिथून त्याचा अहवाल मिळेल. म्हणजे मी म्हणण्यापेक्षा डायरेक्ट शासनानेच म्हणणं जास्त चांगलं आहे. तुमचं म्हणणं तुम्ही सांगू इच्छिता? याच्या मृत्यूशी याचा कोणाचा काही संबंध नाही. डिपॉझिट सांगतो. डिपॉझिट फक्त हाय व्हॉल्यूमच्या पेशंट जे होते त्यांच्यामध्येच होते आणि तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते. जे पेशंट भरू शकतात त्यांच्याकडनं घेतात. नाही घेत. आता तेच सांगतोय मी तुम्हाला. काम खूप वाढतं आणि जास्त कॉम्प्लेक्स केसेस येतात. त्याला सुरुवात झाली आणि ते आम्ही बंद केले. मी आता तो वादाचा मुद्दा करत नाहीये. आम्ही बंद केलाय असा मुद्दा मी मांडतोय.